अखेर 41 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता चांद्रयानने चंद्रावर सेफ लँडिंग केलेलं आहे. संपूर्ण देश प्रतीक्षेत होता आणि हा असा ऐतिहासिक क्षण जो आहे तो आज आपण संपूर्ण देशाने पाहिलेला आहे. तर लँडिंग झालेलं आहे. त्यानंतर आता एकूणच या पुढचे जे 14 दिवस आहेत तेव्हा काय होणार आहे, कशा पद्धतीने हे चांद्रयान तिकडे काम करणार आहे, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लीना बोकील आहेत. नक्कीच खरं तर सेफ लँडिंग झालेलं आहे. काय सांगाल आता इथून पुढचे दिवस जे आहेत ते कसे असतील? चांद्रयान-3 मोहिमेचा आज शेवटचा टप्पा आपण पाहिला. वी हॅव विटनेस्ड हिस्ट्री किंवा ऐतिहासिक क्षण होता तो, जेव्हा विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग केलं दक्षिण ध्रुवजवळ, जिथे आजपर्यंत कोणालाच यश मिळालं नव्हतं. तिथे हे करून दाखवल्यानंतर इट इज अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फीट किंवा अचीवमेंट इस्रोसाठी, कारण हेच आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचं होतं. मिशन ऑब्जेक्टिव्ह आज कंप्लीट झाली किंवा मिशन अकॉम्प्लिश्ड म्हणू शकतो. आणि मागच्या वेळेस चांद्रयान-2मध्ये ज्या गोष्टी चुकल्या त्या सगळ्या दुरुस्ती करून इतकी काळजी घेतली आणि खूप मेहनत होती यामध्ये. इस्रोचे सायंटिस्ट, इंजिनियर्स, टेक्निशियन्स, सगळे अख्खी टीम, हजारो एम्प्लॉईज इस्रोचे, आणि जे देशभरातले लाखो सप्लायर्स आणि पार्टनर्स आहेत, कोलॅबरेटर्स इस्रोचे. त्यामुळे ही अख्ख्या देशाची खरं जीत आहे किंवा विजय आहे आणि विक्रम आहे. नक्कीच हे चांद्रयान तिथे पोहोचलेलं आहे. हे चांद्रयान जे आहे ते कसं आहे, एक्झॅक्टली तिथे जाऊन कसं काम करणार आहे, काय त्याच्यामुळे आपल्या देशाला फायदा होणार आहे? हो, आज आता टचडाऊन झाला. त्यानंतर आता आज उजेड आलेला आहे किंवा दिवस तिथे सुरू झालेला आहे. दक्षिण ध्रुवजवळ अंधार असतो परमनंटली, तरी पण थोडा आता उजेड मिळतोय. आणि मग हे सोलार पॅनल्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतील विक्रम लँडरचे. आणि काही मिनिटांमध्ये प्रज्ञान रोवर बाहेर आल्यानंतर प्रज्ञान रोवर तिथे खाली फिरेल आणि त्याच्यावर सुद्धा काही पेलोड्स आहेत, म्हणजे एक्सपेरिमेंट्स आहेत. तर दुसरा भाग आहे या मोहिमेचा म्हणजे विज्ञान. तर सायन्स प्रयोग किंवा एक्सपेरिमेंट्स आहेत, ज्या गोष्टी आजपर्यंत कॉस्मॉलॉजिस्ट, ॲस्ट्रॉनॉमर्स, खगोलशास्त्रज्ञांनी नुसतं थेरटिकल सांगितलेलं होतं, स्पेक्युलेशन होते, आता त्या गोष्टींचे प्रूफ मिळणार आहेत. म्हणजे प्रयोग झाल्यानंतर, एक्सपेरिमेंट्सचे रिझल्ट आल्यानंतर काही गोष्टी सिद्ध होणार आहेत. त्यामुळे पुरावा मिळाल्यावर आपण म्हणू शकतो की खरोखर तिथे पाणी आहे, आईस आहे, H2O आहे. मग He3 म्हणजे हिलियम-3 हा आयसोटोप हा खरंच शोध लागला तर खूप मोठी गोष्ट असेल. कारण तिथे येणाऱ्या काळात नासा, आर्टेमिस आणि मग इतर देशांच्या मोहीम जातील. तर कॉलनाइज करायचं असेल मूनवर किंवा लाँग टर्म हॅबिटॅट, तर मग नक्कीच तिथे पॉवर जनरेट करावी लागेल आणि आर्टिफिशियली सगळं कृत्रिम पद्धतीने आपल्याला सिम्युलेट करावं लागेल किंवा जनरेट करावं लागेल. तर या सगळ्या गोष्टींसाठी इंधन लागणार आहे, तर He3. आणि मग एक प्रयोग असा आहे की एलिमेंट्स किंवा केमिकल ॲनालिसिस, त्यामुळे आयर्न, इवन टायटेनियम, ॲल्युमिनियम आणि पोटॅशियम, सोडियम किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम असे काही एलिमेंट्स हे ॲनालिसिस, म्हणजे प्रयोग जे आहेत ते ॲनालिसिस करून तो रिझल्ट पाठवेल. आणि 14 दिवसच का, तर फक्त 14 दिवस तिथे प्रकाश मिळणार आहे. आणि तिथे सोलार पॅनलला एनर्जी मिळाली, ऊर्जा मिळाली की ते कार्य करतील. आणि त्यानंतर 14 दिवसांनंतर हे रिझल्ट जेव्हा इस्रोकडे येतील, आपल्या हाती लागतील, तेव्हा खरं त्याचं डॉक्युमेंटेशन, रिसर्च पेपर्स होतील. आणि मग 14 दिवसांनंतर याचं काम संपलं म्हणजे विक्रम लँडर तिथेच राहील, थांबेल आणि प्रज्ञान रोवर थोडा फिरेल लांब आणि इन्सिट्यू एक्सपेरिमेंट्स किंवा कॉम्पोजिशन ॲनालिसिस वगैरे करणार आहे एक्सपेरिमेंट्स. पण तिथून ते आणायला कोणी परत जाणार नाही, कारण ते तिथेच राहतील. तर त्यामुळे त्यांची लाईफस्पॅन फक्त 14 दिवस आहे. आणि प्रपल्शन मॉड्यूल जे फिरत राहील ते 1 महिना, 2 महिने, 6 महिने असे राहतील. कारण जसं चांद्रयान-2चा ऑर्बिटर 2, 3, 4 वर्ष आता आहे, व्यवस्थित काम करतो आणि परवाच त्याने हँडशेक सिग्नल दिला. तर याचा अर्थ प्रपल्शन मॉड्यूल म्हणजे ऑर्बिटरसारखा जो आहे तो तिथे राहील आणि काम करेल आणि तो अजून काही शोध लावेल.
खरं तर तुम्ही जसं म्हणालात की दक्षिण ध्रुवावर गेलेलं आपलं चांद्रयान जे आहे ते म्हणजे देशाकडून जगातून पहिल्यांदाच असं गेलेलं आहे. तर याचा फायदा नक्की काय होणार आहे? कारण की जगामध्ये आपल्या देशाने जे आहे ते तिकडे त्या भागात लँड केलं. हो, विक्रम लँडर आता खाली तिथे साऊथ पोलवर सेफ लँडिंग सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर भारत हा पहिला देश ठरला, म्हणजे इस्रो ही पहिली स्पेस एजन्सी जे तिथे सॉफ्ट लँडिंग करू शकले. तिथे एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत, टेम्परेचर +50 आणि -200 वगैरे, आणि ग्रॅव्हिटी थोडी असं म्हणतात की इरॅटिक आहे, डोंगर आहेत, दरी आहेत, त्यामुळे तिथे सगळ्यात जास्त चॅलेंजेस होते. आणि तिथे इस्रायल आणि दुबई UAE यांना यश मिळालं नाही. आणि इतक्यातच रिसेंटली अगदी रशियाचा लुना 25 लँडर पण तिथे क्रॅश झाला. तर भारताला हे यश मिळालेलं आहे. मध्य भागात तिथे इक्वेटरमध्ये मूनच्या इक्वेटोरियल एरियामध्ये खूप जणं आजपर्यंत गेलेले आहेत. इवन ॲस्ट्रॉनॉट्स अपोलो मिशन्स पण गेल्या होत्या. पण आपण त्याच भागात सारखे जात होतो. तर यावेळेस साऊथ पोलवर गेलो, जिथे खूप आव्हानं होते आणि अनेक चॅलेंजेस होते. इन्स्पाईट ऑफ दॅट वी सक्सिडेड. आणि त्यामुळे हा खूप मोठा यश आणि ही मोठी एक ऐतिहासिक गोष्ट आहे. विक्रम मिळालेला आहे आपल्याला. आणि इस्रोचे जे जनक होते, फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम डॉक्टर विक्रम साराभाई, त्यांचं नाव दिलं गेलं या लँडरला. आणि आज हा खराच विक्रम आहे आपल्या देशासाठी. खरं तर याआधी 4 वर्षांपूर्वी आपण चांद्रयान 2 देखील पाठवलेलं. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय चेंजेस करण्यात आले होते आणि आत्ता काय काय चॅलेंजेस आपल्याला समोर होते ज्यांना आपण फेस केलं? तर चांद्रयान 2मध्ये तशा काही जास्त चुका नव्हत्या. वी हॅड गॉन क्वाईट क्लोज. ऑर्बिटर सक्सेसफुल होता, पण विक्रम लँडिंगचं सक्सेसफुल सॉफ्ट लँडिंग झालं नाही. त्याचे खूप कारण होते. असं म्हटलं जातं की जे मगाशी आपण पाहिले 25 किलोमीटर, मग 5 किलोमीटर, 2 किलोमीटरच उंची असताना तो सॉफ्ट लँडिंग न करता खाली कोसळला आणि मग 3 पायावर लँड होऊन मग नंतर टॉपल झाला आणि पडला. तर खरं तर हे जे प्री लँडिंग मॅन्युव्हर्स होते, त्यावेळेला असं म्हटलं जातं ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टम जेव्हा ॲक्टिवेट होते त्यावेळेला ती जी सगळ्यात मोठी मॅन्युव्हर असते आणि यान असं येत असतं वेगाने आणि त्याला वर्टिकल करावं लागतं, म्हणजे टँजेन्शियल टू वर्टिकल, आणि मग तो लँडिंग करू शकतो 4 पायांवर. तर मागच्या वेळेस तिथे कुठेतरी बिघाड झाला असावा आणि मग एरर्स आले त्या अल्गोरिथममध्ये. 1, 2, 3 असे साठत गेले आणि मग त्यामुळे कम्युनिकेशन लिंकमध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्याला वाटलं की सॉफ्ट लँडिंग आता जवळजवळ झालेला आहे आणि त्याला सिग्नल मिळाला नाही आणि तो कोसळला. तर यावेळेस आता या अल्गोरिथममध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय झालं की आपण त्याच्या मेमरीमध्ये काही गोष्टी फीड केल्या होत्या, म्हणजे तिथले फॉर एक्झाम्पल फोटोग्राफ्स चांद्रयान 2चे. आणि आता तो खाली अप्रोच होत असताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमेराजने शूट करून मस्त फोटोग्राफ्स घेतले आणि कम्पेअर केलं की इथे हे असं आहे, मागच्या वेळेला आपल्याला हा त्रास झाला होता. आपण जसे खड्डा असेल तर तिथे जर मागच्या वेळेस मी तिथे पडले तर परत जात नाही तिथे, तसंच अगदी ती काळजी घेतली, अचूकपणे हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, न्यूरल नेटवर्क आणि मशीन लर्निंग आणि अशा अनेक गोष्टी, आधुनिक गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्यामुळे सगळं रेक्टिफाय करून त्या चुका पुन्हा रिपीट न करता आज हे अचूकपणे सॉफ्ट लँडिंग करू शकलं. नक्कीच. खरं तर आता हे जे आहे ते व्यवस्थित लँड झालेलं आहे. मात्र यानंतर कारण याआधी तर चांद्रयान 2 जे होतं ते लँड होतानाच त्याच्यामध्ये म्हणजे ते हे फेल झालं. पण आता हे व्यवस्थित लँड झालं आहे. पण याच्यानंतर आता येत्या पुढच्या 14 दिवसांमध्ये याच्यासमोर काही आव्हानं असू शकतात का? जसं की तुम्ही म्हणालात सोलार लाईटवर त्याचं सगळं चालणार आहे. मागच्या वेळेस तो लँडर सॉफ्ट लँडिंग करू शकला नाही, पडला, त्यामुळे प्रज्ञान रोवर बाहेर आलाच नाही. यावेळेस आता तो एक ॲडिशनल फीचर आहे, कारण आता सक्सेसफुल लँडिंग झाल्यामुळे प्रज्ञान रोवर नक्कीच बाहेर येईल. आणि तो आल्यानंतर 14 दिवसांमध्ये त्याला सोलार एनर्जी मिळाल्यानंतर, ऊर्जा मिळाल्यानंतर सगळे प्रयोग नीट झाले पाहिजेत ॲज पर प्लॅन. तर एक
जरा 60% देईल रिझल्ट, एक 90%, एक 100%, डिपेंड्स. पण नक्कीच आता अपेक्षा वाढलेली आहे आणि आपण म्हणू शकतो की तिथे आयोनोस्फिअर म्हणजे वातावरण नाही आहे, पण असे आयॉन्स, प्लाझ्मा स्टेट या गोष्टी आहेत. तर अशा खूप गोष्टी मिळणार आहेत, सापडणार आहेत, संशोधन होणार आहे आणि आपल्याला इस्रोला खूप गोष्टी हाती लागणार आहेत आणि नक्कीच याचा आपल्यालाच नाही तर जगातल्या सगळ्या स्पेस एजन्सीजना याचा फायदा होणार आहे. कारण नासाचे आर्टेमिस मिशन जेव्हा लँड होईल 2-3 वर्षानंतर, ते देखील या एरियाचा सगळा डेटाबेस आणि आपले रिझल्ट्स घेऊन तो वापरणार आहेत ते. आणि वी आर कोलॅबरेटिंग. आज पण नासाची मदत आपण घेतली, कारण त्यांचे डीप स्पेस नेटवर्क, ऑस्ट्रेलियाचे आणि अनेक युरोपियन स्पेस एजन्सी आणि अनेक स्पेस एजन्सीजचा डेटा आपण वापरला आज. आणि अँटेनाज आणि त्याच्या टेलिकम्युनिकेशनमुळे आज हे आपण सगळं व्यवस्थित करू शकलो आणि बघू शकलो. तर तसंच हे कोलॅबरेशन होणार आहे. येणाऱ्या काळात खूप मोठ्या गोष्टी होणार आहेत इस्रोला ऑर्डर्स आणि नक्कीच पुढचे काही मिशन्स चांगले सक्सेसफुली होणार आहेत. नक्कीच, धन्यवाद. तर ह्या होत्या लीना बोकील. आणि आता येत्या पुढच्या 14 दिवसांमध्ये चांद्रयान चंद्रावर कशा पद्धतीने काम करणार आहे याबद्दलची आपल्याला त्यांनी माहिती दिली आहे. पुण्याहून मोना येनपुरे, पुणे मिरर.